नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आचल शिवाजी पवार आहे. मी वर्ग 7 मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला पानखिंडगाव आहे. मी वर्ग 7 मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला वाचलेल्या एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून वाचले आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत. त्यापैकी मी हे एक पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव आहे इसापनातील बोधपर गोष्टी. या पुस्तकाचे लेखक आहेत बाबा भांड. या पुस्तकाची किंमत आहे 120 रुपये. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत साकेत प्रकाशक. तर चला मित्रांनो, आपण या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये एकूण 17 गोष्टी आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 57 पेजेस आहेत. त्यापैकी मला ज्या 2 गोष्टी आवडल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेंढपाळ आणि लहानगा लांडगा. ती अशी एक गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक मेंढपाळ राहत होते. ते मेंढपाळ खूपच आळशी होते. ते कधीही आपले काम वेळेवर करत नसे. ते कुठेही फिरत राहत होते. ते मेंढपाळ खूप आळशी होते. त्याला खायसाठी पण काहीच आणत नसे. एके दिवशी मेंढपाळाने काहीच खाल्ले नव्हते, म्हणून त्याला खूप भूक लागली. तो म्हणाला, अरे रे, आज तर खूप भूक लागली. आज तर काही ना काही खावेच लागेल. मग त्याला थोडेच दूरवर एक शेळ्याचा बछडा दिसला. तो तिथे गेला, पण त्या शेळीने त्याला हाकलून दिले. मग तो थोडा पुढे गेला. मग तिथे त्याला एक लांडग्याचे छोटेसे पिल्लं दिसलं. तो त्या पिल्लाजवळ गेला. त्याला वाटलं, आता मी जर इथे गेलो तर त्याची आई मला मागून येऊन पकडेन आणि मला खाऊन टाकेल. मी त्या पिल्लाला खायच्या ऐवजी त्याची आईच मला खाऊन टाकेल. असे विचार त्या पिल्लाच्या मनामध्ये येऊ लागले. पण त्या मेंढपाळाने सगळीकडे पाहिले, पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. मग त्याने त्या मेंढपाळाच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून आपल्या घरी आणले. ते मेंढपाळ आणि ते लांडग्याचे पिलू आणि मेंढपाळ हे दोघे सोबत मोठे होऊ लागले. आणि मग मेंढपाळाने लांडग्याच्या पिल्लाला चोरी कशी करायची हे पण शिकवले. आणि मग लांडग्याचे पिलू दररोज मेंढपाळासाठी व स्वतःसाठी एक बकरी आणत असे व ते दोघेही ती बकरी खात होते. ते दोघे खूप मजेत खात होते. एके दिवशी लांडग्याच्या पिल्लाने एक बकरी आणायच्या ऐवजी 2 बकऱ्या आणल्या. आणि मेंढपाळ म्हणाला, शाबास, तू असेच काम करत राहा. मग लांडग्याला खूपच अभिमान वाटला. तो म्हणाला, वा, आपल्याला तर एवढं चांगलं काहीतरी भेटलं. आता तर मी माझी क्रेडिट सोडणार नाही. मग तो दुसऱ्या दिवशी गावात गेला. पण गावातल्या लोकांना आता भीती वाटू लागली की बकऱ्या तर गायब होत आहेत. आता आपण कसे करायचे? त्यांनी मग गावामध्ये एक मोठे घर बांधले व सर्वांच्या बकऱ्या नेऊन तिथेच बांधू लागल्या. मग तिथे त्या गावामध्ये परत लांडग्याचे पिलू बकरीचे पिलू चोरण्यासाठी आले. पण तिथे त्याला एकही बकरीचे पिलू किंवा मेंढराचे पिलू दिसले नाही. मग तो तसंच आपल्या जंगलात आला. त्याला खूप भूक लागली होती. तो म्हणाला, आता कुठून ना कुठून तरी खाण्याचा बंदोबस्त करावाच लागेल. गावात तर काही भेटले नाही. मग त्याने जो त्या मेंढपाळाच्या घरी राहतो त्या मेंढपाळाला 4 पिले होते. त्या 4 पिल्लापैकी त्याने एक पिलू चोरले व मजेत खाल्ले. मग मेंढपाळ म्हणाला, त्या घरी राहतोच आणि त्याच घराला छिद्र पाडतोस. मग लांडगा म्हणाला, तूच तर शिकवले, कुणी असले तरी चोरीला मागे पुढे पाहायचे नाही. आणि या स्त्रीमधली दुसरी गोष्ट म्हणजेच आळशी गाढव आणि मीठ व्यापारी. एका गावामध्ये एक मीठ व्यापारी राहत होता. तो खूप इमानदार मीठ व्यापारी होता. तो नेहमी मीठ विकत होता. तो समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मीठ विकत घेत होता. तो एके दिवशी असा समुद्र किनाऱ्यावर मीठ घेण्यासाठी आला. त्या दिवशी
गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडला होता आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर येण्याचा ओढा पाण्याने खूप भरला होता. मग शेतकऱ्याने तिथे मीठ घेतले व घरी जायला निघाला आणि चुकून गाढवाचा पाय घसरला आणि गाढव पाण्यामध्ये जाऊन पडले आणि तो पाण्यामध्ये गेले म्हणून पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या पाठीवरच्या थैल्यातले मीठ वितळले आणि परत मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो असाच करू लागला. त्याला खूप मजा येऊ लागली, कारण की तो खूप आळशी होता आणि त्याला वाटत होते की काय रे बाबा, हे असे झडगं माझ्या पाठीवर हे. मग शेतकऱ्याला त्याचा प्लॅन कळाला. तो त्याला म्हणाला, अरे जाऊ दे आता, उद्या तर मी आता याची मजाच काढतो. मग शेतकऱ्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या पाठीवर मीठ न ठेवता काही स्पंज ठेवले आणि गाढवाने नेहमीप्रमाणे मुद्दामून आपला पाय ओढ्याहून घसरवला व तो ओढ्यात जाऊन पडला. पण त्याचे जखमी व्हायच्या ऐवजी आता वाढले होते, कारण की तो स्पंजमध्ये पाणी भरले होते आणि त्याचे ओझे वाढले होते. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की कधीही आळशीपणा केला नाही पाहिजे. धन्यवाद.